नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करूया या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इयत्ता 5वी बघा घटक चाचणी दुसरी म्हणजे सेकंड पॅकेज युनिट टेस्ट 2024-25. तर आपण ही रयत शिक्षण संस्था सातारा इयत्ता 5वी इंग्लिश या विषयाची आपण 20 मार्काची घटक चाचणी 2 हा पेपर पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. तर बघा, पहिला प्रश्न बघा, त्यातील ए, रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. बघा, पॅसेज दिलेले आहेत, त्यानुसार तुम्हाला खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. त्यातील पहिला बघा, हू लिव्हड इन अ प्रिटी लिटल कॉटेज. तर बघा उत्तर, अ लिटल बॉय इन अ प्रिटी लिटल कॉटेज. म्हणजे कोण राहत होतं छोट्याशा कॉटेजमध्ये, तर अ लिटल बॉय. दुसरा बघा, फाइंड द अपोजिट वर्ड्स फ्रॉम द पॅसेजमधून शोधून तुम्हाला अपोजिट वर्ड लिहायचे आहेत. बघा, एक बिगला आहे लिटल आणि 2 टेकला आहे गिव. तर तिसरा बघा, राईट द वर्ड दॅट एंड विथ ईडी फ्रॉम द पॅसेज. म्हणजे पॅसेजमधून तुम्हाला शेवटला ईडी आलेले असलेले 2 शब्द तुम्हाला लिहायचे आहेत इथं. बघा, पहिला आहे लिव्ड, दुसरा आहे हेल्प्ड आणि तिसरा आहे वीड. तर त्यातील बी बघा, राईट द फॉलोइंग वर्ड्स इन द प्रॉपर कॉलम. वन आणि मेनी. तर वन आणि मेनीमध्ये तुम्हाला वर्गीकरण करून कॉलममध्ये लिहायचं आहे. बघा, तर बघा त्यातील वनमध्ये बघूया आपण, गर्ल, फ्रेंड, बॉय आणि ट्री ही वनमध्ये एका कॉलममध्ये. आणि मेनीमध्ये बघा, बर्ड्स, चिल्ड्रन, केक्स आणि डोअर्स. त्यातील सी बघा, राईट द रायमिंग वर्ड्स फ्रॉम द फॉलोइंग. तर रायमिंग वर्ड लिहायचं आहेत. बघा, पहिला आहे लॉंग, लॉंगला सॉन्ग, 2 कोल्डला बोल्ड. तर प्रश्न दुसरा बघा, ए, मॅच द पेअर ऑफ ॲनिमल्स विथ. तर बघा प्रश्न दुसरा, ए, रीड द फॉलोइंग स्टॅन्झा केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन गिवन बिलो. तर बघा पोयम दिलेले आहे आणि त्याखालील प्रश्न सोडवायचे आहेत. बघा, पहिला, हाऊ मेनी मिनिट्स आर दिअर फॉर सन अँड शॉवर. तर बघा 60. आणि दुसरा प्रश्न बघा त्यातील, हाऊ मेनी डेज इन अ वीक फॉर हिअर अँड स्पीक. तर बघा 7. आणि त्यातील तिसरा, राईट 2 वर्ड्स रिलेटेड विथ टाईम फ्रॉम द पोएममध्ये आलेले आहेत ते शब्द लिहायचे आहेत. बघा वेळेबद्दल. तर पहिला आहे मिनिट आणि दुसरा आवर. चौथा बघा, हू इज माय रायमिंग फ्रेंड इन द स्टांजा. बघा शोअरला आवर, वीकला स्पीक. त्यातील बी बघा, जॉईन द वर्ड ए अँड बी युजिंग अँड ऑर टू मेक प्रॉपर पेअर्स. तर बघा त्यातील पहिलं बघा, गिव अँड टेक, दुसरं लेफ्ट अँड राईट आणि तिसरं हाय अँड लो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न तिसरा बघा, राईट द ॲडवर्ब्स फ्रॉम द फॉलोइंग स्टॅन्झा. तर पहिलं बघा, एक, द सॉक्स फिट माय फीट नेटली. तर नेटली हे ॲडवर्ब आहे. दुसरं बघा, दे लिव्ड हॅपीली इन देअर हाऊस, हॅपीली. बी बघा, ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इंटू गुड मराठी. म्हणजेच मराठीत भाषांतर करायचं आहे तुम्हाला खालील वाक्यांचे. तर एक बघा, बुक्स आर आवर बेस्ट फ्रेंड्स. पुस्तके आपले सर्वोत्तम मित्र आहेत. त्यातील दुसरं बघा, प्लॅन्ट मोर ट्रीज म्हणजे झाडे अधिक लावा. तर बघा विद्यार्थ्यांनो, हे आपण इयत्ता 6वीची इंग्लिश या विषयाची आपण द्वितीय घटक चाचणी 2024-25ची आपण ही प्रश्नपत्रिका आणि त्याची उत्तरे सुद्धा पाहिलेली आहेत. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ही प्रश्नपत्रिका आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद.